मृतक शुभांगी तावडेच्या कुटुंबाची यशोमती ठाकूर यांनी घेतली सातवरपर भेट। अमरावती शहरातील जय भोले कॉलनीमध्ये राहत असलेल्या व आरोग्य विभागातील कम्युनिटी हेल्थ ऑफिसर या पदावर कार्यरत असलेल्या शुभांगी तायवाडे या महिलेने पती व सासऱ्यांच्या लोकांच्या जाजाला कंटाळून 4 दिवसांपूर्वी गळफास लावून आत्महत्या केली होती। मात्र मृतक शुभांगीला एक 3 वर्षीय मुलगी व एक 11 महिन्याची मुलगी आहे। शुभांगीच्या मृत्यूने दोन्ही मुले या पोरक्या झाल्या आहेत, कारण आई मृत पावली तर वडील पोलीस स्टेशनच्या जेलमध्ये बंद आहे। अमरावतीतील बेलपुरामध्ये मृतक शुभांगीच्या आई वडील बहीण व लहान मुलीचं सात्वनपर करण्यासाठी माजी मंत्री काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर गेल्या होत्या। यावेळी शुभांगीच्या आई वडील व बहीण भाऊ यांची यशोमती ठाकूर यांनी विचारपूस करत त्यांना एक धीर दिला। फरार झालेल्या 2 लोकांना पोलिसांनी तातडीने अटक केली पाहिजे, तसेच मृतक शुभांगीचे गुन्हेगारांना कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली। तर राज्य महिला आयोगाने विभागीय स्तरावर महिलांबाबतच्या सुनावण्या घेतल्या पाहिजे अशी मागणी देखील यशोमती ठाकूर यांनी केली। धमकी देणं एवढं सोपं नाही आहे आणि असं कोणीतरी वायफळगिरी जर करत असेल तर त्या ठिकाणी त्याची खबरदारी आम्हालाही घेता येते। आम्ही शांततेच्या मार्गाने महात्मा गांधींच्या मार्गाने चालणारे अहिंसेची मंडळी आहोत। पण आता कलयुग आहे आणि कलयुगामध्ये आम्हालाही कलयुगासारखं वागता येतं, एवढं लक्षात ठेवावे। शेवटी राहुलजी म्हणाले काय चुकीचं काहीच बोललेले नाही आहे, आज तर काहीच बोललेलं नाही आहे। राहायला बाकीच्या गोष्टी तर इतिहासामध्ये जे लिहिलेलं आहे ते जर परत सांगत असतील तर त्याच्यामध्ये वावगं काय आहे? कोणी माफी मागितली, कोणी काय केलं, हे तर इतिहासामध्ये आहे ना। काल आज उद्या इतिहास थोडी ना बदलू शकणार आहे। आज काही लोकांना वाटायला लागलेलं आहे की आम्ही इतिहास बदलून टाकू, असं नाही होत। इतिहास आहे आणि गांधी परिवार आहे। त्या गांधी परिवारानं सर्वात जास्त टेररिझम कोणाला फेस करावं लागलं असेल तर तो हा गांधी परिवार आहे। आणि अशा वेळेला जर तुम्ही राहुलजींना काही बोलत असाल तर हे कोणीच खपवून घेणार नाही। उद्धव ठाकरेंनी त्या कार्यकर्त्याच्या नेत्याला समज द्यावी असं तुम्हाला वाटतं का? दिली पाहिजे, बिलकुल दिली पाहिजे। महाविकास आघाडीमध्ये आपण सगळेजण सोबत आहोत आणि जर आहोत तर मग समज तर दिलीच पाहिजे। असं कोणी काही कसंही बोलतील आणि आम्ही काही सहन करू असं नाही आहे।